कमी साहित्यात आणि टेस्टी असा दुधाचा प्रकार करणार आहोत. फळे घालायची, एकदम घटसर दूध आणि चवीला मात्र अगदी हॉटेलपेक्षा बसतं असं हे फूड सॅलड. घरामध्ये जे साहित्य आहे ना, त्या साहित्यापासून फळापासून अगदी सुरेख असतं आपण तयार करणार आहोत फूड सॅलड. अगदी लग्नाचा सीझन चालू आहे आणि आपल्याला सुद्धा खायला मिळतो ना, पण तेच फूड सॅलड आपण घरामध्ये तयार करणार आहोत. चला तर मग कशा पद्धतीने तयार करायचं. तर काय करायचं, पहिल्यांदा दूध आहे ते आपण गरम करायला ठेवणार आहोत. दूध म्हशीचं घ्या, गाईचं घ्या किंवा कशाचंही घेतलं तरी चालतं, विकत आणलं तरी सुद्धा चालतं. मी म्हशीचं दूध वापरलं आहे. हे दूध आहे ते अर्धा लिटर घेतलं आहे. अर्धा लिटर दूध आहे ते आपण थोडंसं एक 5 ते 10 मिनटं उकळी मारून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण 2 चमचे आहे ते हे घालायचं कस्टर्ड पावडर, म्हणजे घडसरपणा येण्यासाठी. आणि हे वापरलं आहे मी स्ट्रॉबेरी फ्लेवरचं, त्यामुळे ह्याला कुठल्याही फ्लेवरचं वापरलं तरी सुद्धा चालतं. व्हॅनिला किंवा भरपूर असं आपल्याला फ्लेवरचे मिळतात, कोणत्याही फ्लेवरचं घेतलं चालतं कस्टर्ड. आता हे कस्टर्ड आपण दुधामध्ये मिक्स करून उकळत्या दुधामध्ये घालायचं. घालताना अगदी एकसरपणा चमचा हलवत राहायचं, म्हणजे ह्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. आता हे घातल्यानंतर घटसरपणा दुधाला येतो. त्यामध्ये आता घटसरपणा आला की निम्म्याला दूध आलं की त्यामध्ये शुगर घालायची, साखर घालायची. तर साखर आहे ते आपल्या आवडीनुसार घालायची, शक्यतो कमीच घाला, कारण की फळेसुद्धा गोड असतात आणि हे सुद्धा गोड म्हणल्यावर कॉम्बिनेशन व्यवस्थित लागत नाही आणि ह्याचा फ्लेवरसुद्धा येत नाही ह्या दुधाचा. त्यामुळं आपण आता हे साखर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. आता हे तयार झालं की नाही बघण्यासाठी पळीला आहे ती असं रेग मारून घ्यायची. रेग चांगली पडली की समजायचं हे आपलं कस्टर्ड दूध तयार झालं आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स गोळा करून घेऊया. मनुके घेतला आहे, घरामध्ये जे अवेलेबल आहेत ना त्या साहित्यच वापरून आपण हे करणार आहोत. केळी घेतली आहे कट करून. आता केळी आहे ते छोटी मोठे फळ आहेत ते आपल्या आवडीनुसार बारीक करून घेतली तरी चालतात. इथं थोडीशी मोठी कट करून घेतली आहेत. आता सफरचंद कट करताना वरील साल काढा आठवणीनं, म्हणजे जे कच्चापणा किंवा साल खाताना वेगळी चव लागत नाही. साल काढून झाले की ते सुद्धा बारीक कट करून घ्यायचे. घरामध्ये एखादी वस्तू नसेल ह्यातील तर तुम्ही स्किप केले तरी चालते, आणि एखादं फळ तुम्हाला आवडत नसेल तरीसुद्धा स्किप केलं तरी चालतं. घरात जे आहे त्या साहित्यामध्येच एखादा आपण पदार्थ तयार करायला गेलो तर तो म्हणजे आपला कस्टर्ड सॅलड, फ्रूट सॅलड. तर आता आपण हे कलिंगड घेतलं आहे. हे कलिंगड बघून मी घाबरलेच की ह्यामध्ये कलर वगैरे मिक्स आहे का, म्हणून थोडंसं हाताला लावलं कलर आहे का, तर नाही, अगदी ओरिजिनल असं लाल भडक कलिंगड होतं. आता खूप असं कलिंगडामध्ये सुद्धा इंजेक्शन मारून कलर दिला जातो, तर तरीसुद्धा मनामध्ये शंकाच होत्या, एवढं लाल भडक कलिंगड असूच कसं शकतं आहे. तर तुम्हीसुद्धा घेताना काळजीपूर्वक घ्या कलिंगड. तर आता हे सुद्धा बारीक कट करून घ्यायचं. पुढे साईड करण्यासाठी बरेच पदार्थ नाही तर म्हणजे नाही आहेत जे आहेत ते वापरले आहेत. द्राक्षे घातले जातात, काजू घातले जातात, अक्रोड घातले जातात, म्हणजे त्या नाही, त्या सोडून घरामध्ये जे आहेत अवेलेबल त्या साहित्याचा वापर केला आहे. आंबा शक्यतो घालत नाही, तो आंबासुद्धा मी ह्यामध्ये ॲड केला आहे. कारण दूध आहे ते चांगलं उकळून घेतलं आहे, घटसर करून घेतलं आहे. तुम्हाला नको असेल तर स्किप केलं तरी चालतं. तर बघू शकताय कलिंगड, आंबा, सफरचंद, बदाम, मनुके आणि केळी सगळं साहित्य आहे ते कट करून झालं आहे. हे आहे ते थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवलं होतं, म्हणजे बघू शकताय अगदी आईस्क्रीमसारखं झालं आहे. फ्रीजरमध्ये ठेवलं असतं तर ह्याची कुल्फीच तयार झाली असती. एक एक करून ह्यामध्ये फळं ॲड करायची. सफरचंद घातलं आहे, कलिंगड घातलं आहे, आंबा घातला आहे, केळी आहे आणि हे आपला बदाम आणि कुठले ड्रायफ्रूट तुमच्या घरामध्ये असतील तर नक्कीच ह्यामध्ये ॲड करा. अगदी पौष्टिक आणि टेस्टी असा हा पदार्थ तयार होतो दुधापासून. दूध तर आपल्या घरामध्ये असतंच आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये कलिंगड वगैरे थंड पदार्थ आणि हे थंड सॅलेडसुद्धा तितकंच आपल्या शरीराला पोषक असतं. तर बघू शकताय करायला अगदी सोपं आहे आणि चवीलासुद्धा मस्त आहे. घरातल्या साहित्यापासून मस्त कमी साहित्यात जबरदस्त अशी ही रेसिपी तयार झाली आहे. उन्हाळ्यात जेवण झाले की आपल्याला गोड खायची काही ती सवय असते. आईस्क्रीम आणण्याऐवजी असे फूड सॅलेड घरामध्ये करून ठेवा. कधीही आपल्याला खायला भेटतं किंवा खाऊ शकतो कधीही आपण. तर थोडेसे तुकडे आहेत ते मोठे झाले आहेत, तुम्ही थोडेसे बारीक केले तर चालतील. माझी मुलगी ही कट करत होती त्यामुळं थोडेसे तिच्याकडून मोठे कट झाले आहेत. नक्कीच तुम्ही सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घाला, पण काही फरक पडला नाही चवीमध्ये. चवीला एकदम जबरदस्त झालं. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तयार करा आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.